नमस्कार मार्केट एन्थुझियास्ट लोकांना. बालाजी अमायन्स ही कंपनी सोलापूरला प्लांट आहे सोलापूरच्या जवळ, आणि कंपनी फक्त 6 कोटी इक्विटी आहे आणि मारवाडी लोकांची कंपनी आहे, उत्तम कंपनी आहे. आणि ही कंपनी अमायन्स बनवते. तर अमायन्स कुठे कुठे यूज होतात बघा. तर फार्मामध्ये यांचा जवळजवळ मेन प्रॉडक्ट फार्मामध्ये यूज होतो, नंतर ॲग्रो इंडस्ट्री पेस्टिसाईडमध्ये, नंतर फोटोग्राफिक केमिकल्स, ओके, रॉकेट फ्युएल, तर डायस्टॉफ इंटरमिजिएट्स आणि रबर केमिकल्स, त्याच्यानंतर फार्मा, पेस्टिसाइड्स, परफॉर्मन्स केमिकल्स, ओके, स्पेशालिटी केमिकल्स आणि ॲनिमल पोल्ट्री फीड डिव्हिजन वगैरे. ओके, त्यांचे 3 डिव्हिजन्स आहेत बेसिकली. अमाइन्स मेन प्रोडक्शन आहे, अमाइन डेरिव्हेटिव्हचं सेकंड प्रोडक्शन आहे, आणि स्पेशालिटी सेगमेंट हा अजून थर्ड आहे. म्हणजे थर्ड जो ज्यांचं बी आहे ते आता डेव्हलप होतं आहे, अजून डेव्हलप झालं नाही. आत्ताच त्यांनी ते डायव्हर्सिफाय केलेलं आहे. पण अमाइन्सचा मेन त्यांचा जो कोटा आहे प्रोडक्शन, ते 51% फार्मा इंडस्ट्रीला जातं. ओके, आणि सध्या फार्मा इंडस्ट्री पण अमेरिकेच्या इश्यूजमुळे डाऊन आहे, किंवा अमाइन्सचं खूप प्रोडक्शन झालेलं आहे जगामध्ये. ओके, ओव्हर कॅपॅसिटी आहे, त्याच्यामुळे हा शेअर अर्धा झाला की काय, ओके, माहीत नाही. क्रॉप प्रोटेक्शन 26%ला, क्रॉप प्रोटेक्शन तर लागतंच लागतं. ओके, तुम्ही शेतकऱ्याने पीक लावलं की त्याच्यापुढे पेस्टिसाइड्स मस्ट आहे. तर पेस्टिसाईड कंपन्या यांच्याकडनं अमाइन्स विकत घेतात टू मेक क्रॉप प्रोटेक्शन पेस्टिसाइड्स. त्यानंतर टेक्स्टाईल इंडस्ट्रीला 4% लागते अमाइन्स. ओके, नंतर पेंट्सला 4% लागते, आणि होस्ट ऑफ अदर ॲप्लिकेशन्स आहेत. ओके, भरपूरच ॲप्लिकेशन्स आहेत त्याची, पण ही तुम्हाला मी मेन सांगितली. आणि कंपनीचा DNA चांगला आहे. 6 कोटी फक्त इक्विटी आहे. नंतर डेट फ्री आहे, म्हणजे कंपनीला बॉरोईंग काहीच नाही आहे, शून्य बॉरोईंग आहे. म्हणजे 12 कोटी वगैरे असं दाखवतात ते. ऑइल, गॅस, वॉटर ट्रीटमेंट इकडे पण हे लागतंच लागतं, 3%. त्यामुळे डायव्हर्स ॲप्लिकेशन्स आहेत बालाजी अमायन्स ही कंपनी. आणि ग्रोथ कंपनी आहे. ऑलरेडी आता एक्सपान्शन कंप्लीट झालेलं आहे, त्याच्यामुळे आता रेव्हेन्यू पण वाढतील, प्रॉफिट पण वाढतील. आणि आता जी अपॉर्च्युनिटी आली आहे ट्रम्प टेरिफमुळे, आणि दुसरी गोष्ट इराणच्या वॉरमुळे, इराण आणि अमेरिकेच्या वॉरमुळे, त्याच्यामुळे कंपनी अजूनच अट्रॅक्टिव्ह होऊ शकते. आता ऑलरेडी ती 1000च्या खालीसुद्धा आली असेल. एक्झॅक्टली तुम्ही बघा किती. ओके, त्या कंपनीचा सेल्स 1430 कोटी फ्रॉम लास्ट इयर 1600. त्यामुळे सेल्स पडलेला आहे, त्यामुळे प्रॉफिट पण पडलेला आहे. ओके, आणि याचा प्रॉफिट PBT 213 कोटी आला आहे वर्सेस 302 कोटी. त्यामुळे प्रॉफिट 100 कोटींनी पडला आहे बिकॉज ऑफ वर्ल्ड डिमांड स्लो डाऊन. ओके, EUमध्ये युद्धच चाललं आहे युक्रेन वॉरमुळे, त्यामुळे EUला पण सप्लाय जात नव्हता. अमेरिकेच्या ट्रम्प टेरिफमुळे तिकडे सप्लाय जात नव्हता, फार्मास्युटिकल थ्रू वगैरे, आणि त्यामुळे ही कंपनी पडली. पण बेसिकली फंडामेंटली कंपनी उत्तम आहे आणि एक्सपान्शन मोडमध्ये आहे. आणि जेव्हा याचं परत सगळं जग स्थिर होईल, तेव्हा या कंपनी परत 25ला जाऊ शकते. सोचकर समजकर. यांचं हॉटेल पण आहे, हॉटेल सरोवर सोलापूरला आहे, बालाजी सरोवर. ओके, असं त्याचं नाव आहे. आणि ऑब्व्हियसली हॉटेल इंडस्ट्रीचं जोरदारच चाललं आहे सोलापूरला. सगळ्या रूम्स फुल असतात. बघा तुम्हाला पटतं का. आणि